आणि मी तुम्हाला सांगेल की या सीनसाठी तर तुम्ही नक्की तो चित्रपट बघा, छावा मूवी. या सीनसाठी नक्की बघा. इथं मी डायरेक्टरचं कौतुक करेन निश्चितच. छावा मूवी बघितला. खरं तर लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, कारण की यावेळेस बजेट चांगला आहे आणि बॅनरही चांगला होता, म्हणून अपेक्षाही चांगल्याच होत्या आणि जास्त होत्या. आता या अपेक्षा माझ्या किती पूर्ण झाल्या आणि किती अपूर्ण राहिल्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण जीवनपट एका 3 तासाच्या चित्रपटांमध्ये दाखवणं शक्य नाही. जेव्हा आजपासून 5 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं होतं की संभाजी महाराजांचं जीवनपट एका रॅप सॉन्गच्या माध्यमातून लोकांना दाखवायचं, तेव्हा आम्हालाच जाणवलं की भैया हे पॉसिबल नाही, हे शक्य नाही. म्हणून आम्ही एका पार्टच्या ऐवजी 2 पार्टमध्ये 2 रॅप सॉन्गमध्ये आम्ही संभाजी महाराजांचं जीवनपट लोकांसमोर मांडलं. पहिल्या भागामध्ये महाराजांचं बालपणापासून तर राज्याभिषेकापर्यंत आणि दुसऱ्या भागामध्ये राज्याभिषेकापासून तर महाराजांच्या दुर्दैवी शेवटपर्यंत. मग त्याच्यामध्ये महाराजांचं युद्ध असेल, रणनीती असेल, त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार असेल, हे सर्व आम्ही 2 पार्टमध्ये लोकांना दाखवलं. ते तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करून बघू शकता. तर राजा संभाजी सॉन्ग आणि शंभू राजा दी ग्रेट हे सॉन्ग तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे स्टारकास्ट. पहिली गोष्ट तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या रोलमध्ये सूट होत नाही. त्याऐवजी तुम्ही एखाद्या मराठमोळ्या ॲक्ट्रेसला ते रोल दिलं असतं, जिला माहिती आहे संभाजी महाराजांचं दुःख, दर्द, जिला महाराजांबद्दल माहिती आहे, जिला महाराजांबद्दल जाणीव आहे, अशा व्यक्तीला जर तुम्ही तो रोल दिला असता तर ती चांगल्या पद्धतीने करू शकली असते. रश्मिका मंदाना त्या पूर्ण स्टारकास्टमध्ये सगळ्यात वीक पॉईंट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोयराबाई. सोयराबाईंचं कॅरेक्टर तुम्ही स्टार्टिंगला डेव्हलप केलं आणि नंतर डायरेक्ट तुरंत एंड करून टाकला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयराबाईंचं कॅरेक्टर तुम्ही या चित्रपटामध्ये असं दाखवलं आहे की त्या औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर आणि कपटी दिसत होत्या. या चित्रपटाच्या मार्फत तुम्ही सोयराबाईंना औरंगजेबापेक्षा मोठं विलन बनवून टाकलं आहे. आता ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही आहे, स्पेशली उत्तर भारतीय लोक किंवा बाहेरचे लोक, ते लोक जेव्हा हे चित्रपट बघितल्यानंतर गुगलवर जाऊन सर्च करतील महाराजांबद्दल आणि जेव्हा ते डॉट टू डॉट कनेक्ट करतील, तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न नक्की उभा राहील की जर सोयराबाई या छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचं कट रचू शकतात, तर मग काय गॅरंटी आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं नसेल. म्हणजे आजपासून या चित्रपटानंतर तुम्ही सोयराबाईंना पूर्णपणे विलन बनवून टाकले. त्यांचं चरित्रावर खूप मोठा प्रश्न उभा तुम्ही केला. चौथी गोष्ट म्हणजे कवी कलश. थ्रूआउट द मूवी कवी कलश कोण आहे, संताजी कोण आहे, राया कोण आहे हे कळतच नव्हतं. तर इथं कास्टिंगमध्ये थोडी गडबड मला वाटली. कवी कलश आणि संभाजी महाराजांची मैत्री कशी होती, शेवटच्या श्वासापर्यंत होती, त्यांचा बॉन्ड कसा होता, हे तुम्ही मूवीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने दाखवू शकले असते असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा भाग. तुम्ही तिथं कवी कलशांना आधीच काढून टाकलं आहे आणि पूर्ण फोकस तुम्ही संभाजी महाराजांवर केला आहे. अरे नाही, असं नाही आहे. इतिहासामध्ये संभाजी महाराजांवर अत्याचार करण्याआधी कवी कलशांवर अत्याचार केला गेला आहे. संभाजी महाराजांच्या डोळ्यात देखत आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांवर अत्याचार केला गेला आहे. हे तुम्ही का दाखवलं नाही? तुम्ही पूर्ण फोकस फक्त संभाजी महाराजांवर का केला? तर हा मला मोठा प्रश्न पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा आयकॉनिक सीन, जेव्हा औरंगजेबासमोर संभाजी महाराज आणि कवी कलश उभे होते, तेव्हा औरंगजेब त्या परवरदिगाराचे शुक्रिया मानण्यासाठी, शुक्रिया कहने के लिए वो अपने तख्त को, अपने ताज को छोड़कर ज़मीन पर आकर जब बैठता है और नमाज़ पढ़ता है, तब संभाजी महाराज उनसे कवी कलश से पूछते हैं की कवी कलश, सुचते का एखादी कविता, की या प्रसंगामध्ये तुम्हाला एखादी पोएट्री, एखादी कविता सुचते का? तेव्हा कवी कलश म्हणतात की हा राजन, तुम हो साचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत तजत औरंग. की राजे, काय लढला तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं तेज बघून, तुमचं शौर्य बघून दस्तूर खुद्द औरंगजेब स्वतःचं तख्त सोडून जमिनीवर बसलाय. हे आयकॉनिक सीन तुम्ही चित्रपटामध्ये का दाखवला नाही, हा मला खूप मोठा प्रश्न आहे. 5वा पॉईंट म्हणजे म्युझिक. नो डाऊट AR रहमान खूप चांगले म्युझिक कंपोजर आहे, बट AR रहमानऐवजी या चित्रपटाचं काम जर अजय अतुलला दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. कारण की अजय अतुल हे महाराष्ट्राच्या मातीतले माणसं आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या मातीतले
मातीची आणि संस्कृतीची जाण आहे, समज आहे, तर त्यांनी जर म्युझिक बनवलं असतं तर खूप चांगलं बनवलं असतं. आता चित्रपटामध्ये एक सीन येतो, म्हणजे एक सीन काय, खूप सीनमध्ये असं आहे की पडद्यावर महाराज आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं सीन चालू आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक अरेबिक. काय संबंध? तिथं माणूस डिस्कनेक्ट होतो. या टेक्निकल गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, पण या छोट्या मोठ्या गोष्टींचा ओव्हरऑल एक्सपिरियन्समध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. तर मला असं वाटतं की म्युझिकमध्ये हा चित्रपट थोडा मागे पडला आहे. जर म्युझिक ए आर रेहमानऐवजी जयतुल्ला दिलं असतं आणि योग्य जागी योग्य म्युझिक टाकलं असतं, योग्य इन्स्ट्रुमेंट टाकले असतं, तर अजून चांगला एक्सपिरियन्स आला असतं. ह्या झाल्या की या ठिकाणी माझ्या अपेक्षा अपूर्ण झाल्या, भंग झाल्या. पण एक ठिकाणी माझी अपेक्षा पूर्ण झाली, तो म्हणजे शेवटचा सीन, क्लायमॅक्स. संगमेश्वरामध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने पकडण्यात आलं, तो सीन. मी खूप चित्रपट बघितले, मी खूप पुस्तकं वाचले. पुस्तकं वाचताना अक्षरशः एक एक सीन डोळ्यासमोर उभा राहतो माणसांच्या. पण तो सीन एक असा आहे की मी कितीही वाचला, कितीही बघितला, तरी तो सीन माझ्या डोळ्यामध्ये, माझ्या इमॅजिनेशनमध्ये मी उभं करू शकत नव्हतो. की कसं शक्य आहे? संगमेश्वरचा तो वाडा, त्या वाड्यामध्ये 5000 सैनिक घुसताय आणि महाराज त्यांच्याशी लढताय, युद्ध करताय. तो सीन मी कितीही प्रयत्न केला तरी तो माझ्या डोळ्यासमोर येत नव्हता. पण या ठिकाणी मी लक्ष्मण उतेकरांचं, डायरेक्टरचं कौतुक करेल की त्यांनी तो सीन इतक्या चांगल्या पद्धतीने केला आहे की आता मला वाटतं, आता मला समाधान आहे की महाराजांना कसं पकडलं गेलं होतं आणि महाराज कसे लढले होते त्यावेळी 5000 सैनिकांविरुद्ध. काय शौर्याने, काय ताकदीने, काय रागाने लढले असते, हे ते सीन बघितल्यानंतर मला जाणीव होतं, फील होतं. आणि इथं मी समाधानी आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की या सीनसाठी तर तुम्ही नक्की तो चित्रपट बघा, छावा मूवी. या सीनसाठी नक्की बघा. इथं मी डायरेक्टरचं कौतुक करेन निश्चितच.